राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आशाच ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे कार्तिकी एकादशीच्या वारीचा पहिल्या दिवशीचा। खरं तर हा व्हिडिओ करायला खूप उशीर झाला आहे। व्हिडिओ करून ठेवलेला होता, परंतु मी अपलोड करू शकले नाही। तो आज मी अपलोड करते आहे, तर तुम्ही नक्की बघा। दिवाळीच्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही वारी आमच्या इथून निघते आणि त्या दिवशी संध्याकाळचा चहा नाश्ता आमच्या घरी आयोजित केला जातो। मंडळी, वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि एक एकात्मतेचा उत्सवच असतो। या वारीमधील हा आमचा छोटासा सहभाग आम्हाला त्यांची सेवा करायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते। संध्याकाळी 4च्या सुमारास अंगणामध्ये पांढऱ्या पोशाखातील वारकरी, टाळ मृदंगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष, घराचं आणि अंगणाचं वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलेलं होतं। मन प्रसन्न झालं होतं, जणू काय देवच आपल्या दारात अवतरलेत आणि त्यांची आपण सेवा करतोय असा अनुभव होता। काय सांगू, त्या आमच्या शेजारील बायका आणि आम्ही सर्वांनी मिळून विणेकरी तसेच तुळस घेणाऱ्या त्यांचं स्वागत अगदी प्रसन्न मनाने केलं। त्यांचे पाय स्वच्छ धुतले व त्यांची पूजा केली। तसेच त्यांचे मठाधिपती म्हणजे त्यांचे गुरु, त्यांचेही पाय स्वच्छ धुवून त्यांचं स्वागत श्रद्धेनं आणि आनंदानं केलं। त्यांनाही खूप आवडलं। यानंतर अंगणामध्ये सर्वांनी भजन म्हणायला सुरुवात केली। त्यासोबतच त्यांना आम्ही नाश्ता देऊ केला। नाश्त्यामध्ये गरम गरम पोहे, चहा, बिस्किट अशा प्रकारे दिलेलं होतं। त्यांना ते आवडलं आणि हे बघा कसं भजन म्हणतायत, त्याच्यामध्ये इतके सगळे मंत्रमुग्ध झालेत की सगळे नाचायला लागलेत। लहान मुलगा आहे तो पण नाचतोय, तसेच आमचे हे म्हणजे आमच्या श्रेयाचे पप्पा पण नाचतायत। खूप छान वातावरण झालेलं आहे। त्यांची वेळ झाली निघायची, त्यांनी भजन वगैरे छान केलं आणि त्यांनी आमचा सत्कार केला। आम्ही त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांनी जाण्याची वाट पकडली। आम्हीही त्यांच्यासोबत थोडंसं चालत गेलो। मी डोक्यावर तुळस घेतली आणि चप्पल न घालता त्यांच्यासोबत थोडा वेळ चालले आणि म्हणजे तो आनंद आता आम्हाला त्यांच्यासोबत अगदी पंढरपूरपर्यंत जाणं शक्य नाही आहे, कारण माझीही नोकरी आहे, यांचीही नोकरी आहे आणि सुट्टी नसल्यामुळे पण आम्ही थोडासा तरी आनंद घ्यावा वारीसोबत जाण्याचा म्हणून आम्ही गेलो आणि त्याच्यामध्ये पण भरपूर आनंद वाटला।
मंडळी, वारी म्हणजे फक्त एक चाल नाही, तर ती एक चालती बोलती भक्ती आहे. भक्तीला आमच्या घरामध्ये विश्रांतीसाठी थोडंसं स्थान देणं म्हणजे ही आमची सेवा आणि आम्हाला आमचं भाग्य, जे आम्हाला आमच्या नशिबात होतं आम्हाला ते मिळालं. मंडळी, या क्षणामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती आणि वारकऱ्यांचे चेहरेही आनंदाने उजळले होते आणि आम्हालाही त्यांच्या भक्तीचं स्पंदन अनुभवायला मिळालं. या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिला तो वारकऱ्यांचा उत्साह आणि आमच्या घरातील पाहुणचार. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.